आज पालकमंत्री यांची जनता दरबार या कलेक्टरच्या कार्यालयामध्ये घेण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये अनेक पोलीस अधिकारी आम्हाला विचारत आहेत की तुम्ही काळे कपडे घालून आले आहात तर तुम्ही निषेध करणार का। आमचा असाच प्रश्न आहे शासनाला की सर्वसामान्य माणसाने प्रश्न विचारू नये का। कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी किंवा जर अतिरेक होत असेल तर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे किंवा नाही। तुम्ही विरोध करतात ना, हे घालायचं आम्हाला अधिकार आहे। त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आम्ही काय कपडे घालायचे काय नाही घालायचं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आमचा अधिकार आहे आणि घटनेने तो दिलेला आहे। असं असताना तुम्ही कपडे हे घालू नये हे घालू नका हे चालणार नाही अशा पद्धतीचा आमच्यावर दबाव आणला जातो आहे। आज वाढवण बंदरच्या संदर्भामध्ये निकोले साहेबांनी सुद्धा एक 50,000चा मोर्चा या इथे आणला होता। संपूर्ण भागामधून जवळजवळ 1,00,000-2 लाख लोकांचा मोर्चा इथे झाला होता। त्या संदर्भामध्ये मॅडम कलेक्टर मॅडमने आम्हाला घेऊन विश्वासात घेऊन आमच्याशी बोलायला पाहिजे, परंतु त्याविषयी बोलायचंच नाही। आम्ही तुमच्यावर हे सगळं लादणार, वाढवण बंदर सांगा, बुलेट ट्रेन सांगा, नॅशनल हायवेमध्ये सांगा, अशा अनेक प्रोजेक्टमध्ये लोकांच्या जागा जमिनी त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम ही सरकार आज करत आहे आणि त्यांचं जे काही आमच्यासाठी जे आदिवासी जिल्हा म्हणून नियोजित असलेले जिल्हाधिकारी त्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आम्हाला पायदळी तुडवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे। तर आम्ही या भागामध्ये आम्ही कपडे काढून आता जनता दरबारामध्ये जाणार आहोत।